नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर। या छत्रपती संभाजीनगरामध्ये शक्तीनगरमध्ये वॉचमॅनची नोकरी करून LLBचे शिक्षण करणाऱ्या भगवान सदावर्ते या तरुणाने गेल्या 5 वर्षापासून पारधी, भटक्याविमुक्त आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू केली आहे। बिना छताची शाळा म्हणूनही प्रसिद्ध झाली आहे। या तरुणाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे। प्रसिद्ध साहित्यिक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी त्याच्याशी संवाद साधला। छत्रपती संभाजीनगर शहरात तू एक बिनछताची शाळा असा एक उपक्रम चालवतो। काय उपक्रम आहे हा? सर, विना छताची शाळाच्या माध्यमातून जे काही मुलं रस्त्यावर भीक मागतात, वीटभट्टी कामगारांची मुलं आहेत, भांगर वेचणारी मुलं आहेत, जे शिक्षणापासून मुळात वंचित आहेत, ते कधीच त्यांनी आजपर्यंत शाळा नाही पाहिली, अशा मुलांना मी त्यांच्या पालावर, त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन एका झाडाखाली बसून त्यांना मागील 5 वर्षापासून मोफत शिकवण्याचं काम करतो। 5 वर्षापासून? हो, 5 वर्ष लागले। किती कुटुंब आहेत ती? तिथे जवळपास 30-35 झोपड्या आहेत, त्यांची ही मुलं आहेत। कुठल्या समूहातली कुटुंब आहेत? ही सर भटकेविमुक्त समूहातली। मग याच्यामध्ये सर्वच छोट्या छोट्या जाती समूहाची। कुठल्या जाती आहेत? याच्यामध्ये वतारी नावाची जात आहे, पारधी समाज आहे, काही मुस्लिम समाजाचे आहेत, म्हणजे असे छोटे छोटे काही मातंग समाज, काही यांची मुलं आहेत। आणि ते पालक काय करतात? सगळे ती सर्व पालक लोक सर भंगार वेचतात दिवसभर। भंगार वेचतात आणि त्या भंगारात मधून जे काय भेटन त्यांना, त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो। त्यांची घरं पक्की आहेत का पाला आहेत? नाही सर, अजिबात त्यांची घरं पक्की नाही। ते एका ठिकाणी 10-10, 15-15 वर्षापासून झोपड्यामध्येच राहतात। अच्छा, मग मुलं शाळेत जातात का? सर, आता मी माझ्या अगोदर शाळेत जातच नव्हती, पण मी तिथे जाऊन शिक्षणाचं एक वातावरण तयार केलं आणि त्यांना हळूहळू आता शिक्षणाच्या प्रभात आणून ज्या मुलांकडे डॉक्युमेंट्स, खरं तर मुळात कोणाकडेच डॉक्युमेंट्स नाही, जन्माचे दाखले, आधार कार्ड, पण मग मला अगोदर त्याच्यावर काम करावं लागलं की यांचे जन्माचे दाखले, आधार कार्ड काढावे लागले। काही मुलांची काढलीत, काही मुलांची नाही, कारण याच्यासाठी खूप अडचणी येत आहेत। रोज संध्याकाळी तू या मुलांना एकत्र करतो? हो, मी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत रेग्युलर। काय घेतो तिथे? मी त्यांना तर रेग्युलर सर्वच विषय शिकवतो। बाकी अगोदर त्यांच्यामध्ये काय कलागुण आहेत, त्यांचे कलागुण मी समोर येऊन प्रेझेंट करतो किंवा त्यांना विविध खेळ पण शिकवतो। सोबत कोण असतं तुझ्या? सध्या तरी मी एकटाच आहे सर। एकटाच आहे? हो, सध्या तरी एकटाच। ग्रेट। पण आता तुझी सुद्धा स्टोरी एक, तू पण घरात निघून आलेला आहे, तर काय प्रवास आहे तुझा? खरं म्हणजे सर, माझी फॅमिली खूप मोठी आहे। 5 भाऊ 5 बहिणी आहेत। आई वडील शेती करतात, मोलमजुरी करतात। वडिलाचं खूप ध्येय होतं की माझ्या मुलाने शिकावं। त्या वडिलाच्या संस्कारानेच आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आलो। पण खरं तर मी गावाकडे काय झालं सर, मी शेतीत काम करायचो ना, तर मला कंटाळा यायचा शेतीचं काम करून शिकायला, म्हणून मी इकडे पळून यायचं ठरवलं होतं। मला एक ट्रकचा ड्रायव्हर बनायचं होतं, म्हणून मी संभाजीनगरमध्ये पळून आलो। पण इकडे आल्याच्यानंतर मी माझ्या पोटापाण्याचा प्रश्न होता, म्हणून मी एका हॉटेलमध्ये काम केलं। मग तिथे माझा खाण्याचा आणि राहण्याचा प्रश्न मिटला होता, म्हणून मला थोडंसं बरं वाटलं। मग तिथे काही मुलं नीटची, JEEची तयारी करणारे होते। त्या मुलांकडे पाहून मला कुठेतरी वाटत होतं की खरंच ही मुलं एवढ्या चांगली घरातली शिकतायत आणि इथे येणारी लोक पण खूप मोठी होती। तू त्या हॉटेलमध्ये राहिला? हा, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम? वेटर म्हणून काम। आता काय करतो सध्या? आता सध्या LLBच्या 3ऱ्या वर्षाला शिकतोय। LLBच्या 3ऱ्या वर्षाला? 3ऱ्या वर्षाला। आणि राहतोस कुठे? मी एका अपार्टमेंटमध्ये रात्रीला नाईटचा जॉब करतो, वॉचमॅनचा। वॉचमॅनचं काम करतोस सध्या? हो। मला किती रुपये? तू कुठे राहतोस मग? मी इथे समर्थनगरमध्ये एक शक्तीनगर म्हणून आहे, तिथे एका अपार्टमेंटमध्ये खाली एक छोटासा रूम आहे वॉचमॅनचा। तिथे मी रात्रीला वॉचमॅनचा जॉब करतो। तिथे मला छोटा रूम दिलेला आहे राहायला, मी तिथेच राहतो। मग किती रुपये मिळतात तुला? तिथे साधारण 2-2.5 हजार रुपये देतात ती लोक। मग मला तिथे थोडंसं पाणी भरावं लागतं, काही साफसफाई करावं लागते, आणि मग मला राहण्याचा तिथं दिल्यामुळे मग एवढ्या कमी रकमेत भागतं तुझं? भागत तर नाहीये, पण मग आता दुसरा पर्याय नाही। पण आपलं कसं आहे, थोडंसं मला बाकीचं काही। मग कॉलेजची फी वगैरे कशी भरतो? कॉलेजची फीस कधी माझ्याकडून नाही झालं तर मी मदत मागत असतो, जे माझ्या ओळखी परिचयामध्ये लोक आहेत। तू घरातून निघून आल्यापासून काय तेव्हा किती शिक्षण होतं तुझं? तेव्हा मी 12वी झालेलो होतो।
मग पुढे काय केलं तू पुढे मग लगेच? मी पळून आलो. मग इकडे आल्याच्या नंतर मग असं वाटलं की आपण पण शिकावं म्हणून लॉला ऍडमिशन? नाही, मी अगोदर देवगिरी कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि मग त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळालो. कारण खरं तर मला बीएड करायचं, पण बीएड करून माझ्याकडे कुठेतरी एखाद्या संस्थेत भरायसाठी पैसे नव्हते. माझी परिस्थिती नसल्यामुळे मग मी स्पर्धा परीक्षेकडे वळालो. पण थोडे मार्क रिझल्ट जाऊ लागले, पण मी बी प्लॅन म्हणून लॉकडे वळालो. वा, भगवान तुझं कौतुक आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की भगवानचा जो व्यक्तिगत संघर्ष आहे त्यालाही मदत करण्याची गरज आहे. आणि तो जे बिनछताची शाळा हा जो उपक्रम चालवतोय त्या उपक्रमामध्ये सुद्धा तिथल्या भटक्या विमुक्तांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा आपण त्याला मदत करावी ही सर्वांना कळकळीची विनंती.